बॉडी डिटॉक्स करायची आहे, मग साधं पाणी प्यायचं की सिद्ध पाणी प्यायचं? तर ओवा सिद्ध, धने सिद्ध, जिरे सिद्ध किंवा बडीशेप सिद्ध पाणी पिऊ शकतो, किंवा यांचे आपण कॉम्बिनेशन सुद्धा करू शकतो, जे तुम्हाला बॉडी डिटॉक्स करायला मदत करेल, गट डिटॉक्स करायला मदत करेल, लिव्हर हेल्थ इम्प्रूव्ह करेल, तुमची शुगर कंट्रोल करेल, तुमचे डायजेशन स्ट्रॉंग करेल. खूप बेनिफिट्स आहेत. पण आधी जाणून घ्या प्रत्येकाचे फायदे काय होतात आणि मग नेमके कोणते कॉम्बिनेशन्स करायचे हे देखील ठरवता येईल. तर आता आपण जाणून घेऊयात ओवा सिद्ध पाण्याचे फायदे काय. ओव्यामध्ये ना थायमॉल खूप असतं, त्याच्यामुळे ते कार्बोनेटिव्ह ऍक्शन करतं. म्हणून जेव्हा तुम्हाला गॅसेस, ब्लोटिंग असं होत असेल तर तुम्ही ओवा सिद्ध पाणी घेऊ शकता. त्याने गॅस तयारही होणार नाही आणि जर साठलाच तर तो सुद्धा इझिली बाहेर पडेल. लहान मुलांना थोडा कफ साठला तर लगेचच अगदी औषधं सुरू करण्याच्या ऐवजी ओवा थोडासा क्रश करून गरम करून त्याची पुरचुंडी बांधून त्याने हलकं हलकं शेकू शकता. किंवा तुम्हाला सायनसेसचा त्रास होत असेल तेव्हा तुम्ही असाच थोडासा ओवा क्रश करा, तव्यावर टाका, गरम करा आणि त्याची जी वाफ येते ती घ्या. ती वाफ फक्त डोळ्यांना लागू देऊ नका, ओवा उष्ण असतो. हा ओवा खूप बहुगुणी आहे. मग तो जेव्हा तुम्हाला पिरियड रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला या ओवा सिद्ध पाण्याचा खूपच उपयोग होऊ शकतो. कारण आयुर्वेदामध्ये स्वच्छ सांगितलेले आहे की जे काही सगळे मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याशी कोणता दोष रिलेटेड आहे तर वात. आणि ओवा काय आहे तर वातानुलोमक आहे, म्हणजे जो वात आहे तो बाहेर काढून टाकणार आहे, त्याचा फ्लो इझी करणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला ड्युरिंग पिरियड्स तुम्हाला खूप पेन होत असेल तर तुम्ही ओवा सिद्ध पाणी घेऊ शकता. मग फक्त पोटदुखीमध्येच उपयुक्त आहे का तर नाही. तुम्हाला सांध्यांचे काही दुखणी असतील तरी देखील आयुर्वेदामध्ये ओवा जास्त प्रमाणात असलेलं जे काही अजमोदादी चूर्ण आहे ते सांगितलेलं आहे, कारण ते पाचकपणे आणि शूलग्न पण आहे. फक्त वापरताना ह्या गोष्टी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरा. कारण ओवा कोणी नाही खायचा तर ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांना उष्णतेच्या तक्रारी आहे, ज्यांना गॅस्ट्रिक अल्सर आहे किंवा डिओडिनल अल्सर आहे, अशा लोकांनी तो घेऊ नका. त्याचबरोबर गर्भिणी अवस्था म्हणजे प्रेग्नन्सी असेल तरी देखील तुम्ही ओवा घेऊ नका. आता पाहूयात पाणी कसं तयार करायचं ह्या ओव्याचं. तर ओव्याचं पाणी अशी काही कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये नाही आहे. तर एकतर फांट किंवा क्वाथ कल्पना आहे. म्हणजे फांट म्हणजे की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करा, ओवा थोडा क्रश करा आणि क्रश केलेल्या ओव्यामध्ये थोडंसं गरम पाणी घाला, झाकून ठेवा आणि थोड्या वेळाने त्या ओव्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरेल आणि मग ते तुम्ही पाणी प्या. ओव्याचा काढा करायचा असेल तर 1 कप पाणी, पाव चमचा ओवा गॅस उकळा, अर्धा आटेपर्यंत ठेवा, कोमट झाल्यानंतर प्या. धने सिद्ध पाणी काय करतं? धने हे मूळतः थंड स्वभावाचे, त्यामुळे उष्णतेचे काही विकार असतील किंवा उन्हाळा खूप असेल तर तुम्ही धने सिद्ध पाणी घेऊ शकता. आता या धने सिद्ध पाण्याचे उपयोग काय? गट डिटॉक्स, कारण जेव्हा आपल्याला अपचन किंवा शरीरामध्ये आमसिंचिती म्हणजे जे टॉक्झिन्स तयार होतात त्याच्यामुळे जे काही पोटाचे नानाविध प्रकारचे आजार निर्माण होतात किंवा गट मायक्रोबायोम बिघडतो, तुम्हाला लिकी गट होतो, IBS सारखे किंवा कॉन्स्टिपेशन सारखे आजार निर्माण होतात, तेव्हा या आमाचं पचन होणं अपेक्षित असतं. त्यासाठी धने सिद्ध पाणी हे खूप उपयुक्त आहे. ब्लड शुगर कंट्रोल करायला मदत करते. कसं तर तुमचं लिव्हरची हेल्थ इम्प्रूव्ह होते, लिव्हरची जी कार्यकारी क्षमता असते ती वाढते, त्याच्यामुळे इन्शुलिन सिक्रेशन्स प्रॉपर होतं आणि त्याच्यामुळे तुमची फास्टिंग आणि पोस्टप्रँडियल अशा दोन्ही प्रकारचे शुगर कंट्रोल व्हायला मदत होते. स्त्रियांमध्ये विशेषतः हार्मोनल इम्बॅलन्समुळे जे काही PCOS, PCOD किंवा डिस्मेनोरिया म्हणजे पोटात पाळीच्या वेळेला दुखणं, कमी प्रमाणामध्ये स्त्राव होणं किंवा अतिरिक्त प्रमाणामध्ये स्त्राव होणं, अशा ज्या अनेक तक्रारी असतात त्यांच्यामध्ये सुद्धा धण्याचं पाणी अत्यंत उत्कृष्ट आहे. असं जरी असलं ना तरी धण्याचं पाणी खूप रेग्युलर घेऊ नका. जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रेग्नन्सी असेल तरी देखील अवॉइड करा किंवा तुम्हाला ॲलर्जी असेल तरी देखील तुम्ही अवॉइड करा. जिरे हे आयुर्वेदानुसार कटू रसाचे आणि उष्णवीर्याचे आहेत. ह्या जिऱ्याचं पाणी जेव्हा तुम्हाला घ्यायचं ते कशासाठी उपयोगाला येईल तर ते अग्निदीपक आहे, आमपाचक आहे, रुचिप्रद आहे. म्हणजे तुमचे जो काही डायजेस्टिव्ह फायर आहे त्याला स्टिम्युलंट म्हणून काम करेल, ॲपेटायझर म्हणून काम करतं. त्याचबरोबर जे नको असलेले घटक आहेत ज्याला आयुर्वेदामध्ये आम असं म्हटलेलं आहे त्याचं पचन करायला देखील मदत करतं. आणि त्याचमुळे तुम्हाला वेट लॉससाठी जिऱ्याचं पाणी उपयुक्त आहे. आणि हो, जिऱ्याचं पाणीच फक्त तुमचं वेट लॉस करेल का तर नाही, ते कॅटलिस्ट म्हणून काम करणार आहे. कारण त्याच्यासोबत डाएट, एक्सरसाइज या गोष्टी जोडीला हव्यातच. इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह करतं, त्यामुळे तुमची फास्टिंग आणि पोस्टप्रँडियल म्हणजे जेवणापूर्वीची आणि नंतरची दोन्ही साखर सुद्धा पातळीत राहायला मदत करतं. टाईप 2 डायबिटीस असणाऱ्या रुग्णांमध्ये सुद्धा जिऱ्याचं पाणी हे उपयुक्त आहे, पण अर्थातच डॉक्टरी सल्ल्याने. पण मग सरसकट सगळ्यांनी जिऱ्याचं पाणी घ्यायला हवं का तर अजिबात नाही. मी मगाशी सांगितलं की नाही, जिरे हे स्वभावतःच उष्ण आहेत.
म्हणून उष्ण प्रकृतीच्या लोकांनी किंवा उन्हाळ्यामध्ये ते घेऊ नका. बडीशेपच्या पाण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. बडीशेप ही देखील तिक्त कटुरसाची आणि उष्ण वीर्याची आहे. त्यामुळे ती अग्निदीपक, आमपाचक म्हणून काम करते. म्हणजे तुम्हाला पचनचे गॅसेस, ब्लोटिंग वगैरे काही असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे उपयुक्त असणारच आहे. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम, फ्लॅवोनाइड्स, व्हिटॅमिन सी चं प्रमाण आहे. त्यामुळे ती अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते, अँटी इन्फ्लमेटरी म्हणून सुद्धा काम करते. पोटाच्या तक्रारी जसं IBS किंवा जास्त प्रमाणात जुलाब होणे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बडीशेपचा उपयोग होतो. पण पुन्हा तेच स्वभावतःच उष्ण असल्यामुळे उष्ण प्रकृतीच्या लोकांनी आणि उन्हाळ्यात सातत्याने किंवा खूप जास्त दिवस बडीशेपचं पाणी किंवा क्वांटिटी जास्त प्रमाणात घेणं हे अजिबातच योग्य नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बडीशेपमध्ये फायटोइस्ट्रोजेन्स असल्यामुळे एंडोमेट्रिओसिस किंवा ब्रेस्ट कॅन्सर असं काही असेल तर तुम्ही बडीशेप घेऊच नका. आता मी या चारही गोष्टींचे तुम्हाला गुणधर्म, त्याचे काय शरीरासाठी उपयोग होतात, कोणी घेऊ नये असं सांगितलंय. पण आता उन्हाळा आहे, मग आता जर यांच्यापैकी पाणी घ्यायचं असेल तर कोणाचं घ्यावं? तर धने. कारण धने हे थंड आहे. म्हणजे तुम्ही धने सिद्ध पाणी घेऊ शकता किंवा धने जिरेचं ताकाला फोडणी देऊन तेही घेऊ शकता. फक्त तेव्हा वापरताना धण्याचं प्रमाण थोडंसं जास्त वापरा, जिऱ्याचं प्रमाण थोडंसं कमी वापरा. उन्हाळा असल्यामुळे बडीशेप खाताना सुद्धा काळजी घ्या. फक्त बडीशेपचं पाणीच असं नाही. तुम्हालाही अशा काही हेल्थ टिप्स हव्या असतील किंवा शास्त्रीय माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही यापैकी कुठलंही पाणी जर पित असाल तर आम्हाला तुम्हाला झालेले फायदे कमेंटमध्ये नक्की कळवा.